आषाढी एकादशी निमित्त नागपुरातील नंदनवन परिसरातील निर्मल नगरीतल्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण बघू शकतो। या ठिकाणी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी आहे दर्शनासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आषाढी निमित्त नागपुरातील हे विठ्ठल मंदिर जे आहे तिथे आकर्षक सजावट आपण या ठिकाणी बघू शकतो। फुलांची ही आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच फळांचे आरास आपण या ठिकाणी बघू शकतो। हे दृश्य नागपुरातील नंदनवन परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील आहे। सगळ्यात महत्त्वाचे आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि आजचा महत्त्वाचा दिवस आहे आषाढी एकादशीचा। त्यानिमित्ताने आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच ही सुंदर सजावट आणि फळांची सजावट आपण या ठिकाणी बघू शकतो। ज्ञानोबा तुकाराम या जयघोषामध्ये भाविक जे आहे ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। काही भाविक या ठिकाणी आहे, त्यांना विचारूया आपण की नेमका काय उत्साह आहे। म्हणजे काय सांगणार, आकर्षक सजावट जी आहे ती या ठिकाणी आज पाहायला मिळते मंदिरात, फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। किती मोठा उत्साह आहे आज? खूप मोठा उत्सव आहे। छोटंसं पंढरपूर आहे हे, असा मोठा उत्सव आहे। काही सजावट करण्यात आलेली आहे फुलांनी। हो, ही सजावट 5 वर्ष झाले आम्ही करत आहे आणि याच्यात फ्रूट पण सर्व प्रकारचे फ्रूट लावलेले आहे। आणि हे महाराष्ट्रातलं सेकंड पंढरपूर असं वाटत आहे इथे। विदर्भातलं छोटं पंढरपूर। प्रति पंढरपूरचं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही सजावट जी आहे ती आकर्षक सजावट आहे आणि हजारो भाविक या ठिकाणी आज आषाढी निमित्तानं दर्शनासाठी या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये येत असतात। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।